श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 4 तारखेला म्हणजेच रविवारी आलेली आहे दीप अमावस्या. तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत. कारण यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जो काही पितृदोष आहे, जी काही वाईट शक्ती आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तरच व्हिडिओला लाईक करा. तर येत्या 4 तारखेला म्हणजे रविवारी आलेली आहे दीप अमावस्या. तर या अमावस्येला गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर या अमावस्येच्या दिवशी आपण आपलं घर आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये जे काही जाळे जळमट असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि आपली जी फरशी आहे तर ती देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. आपला उंबरठा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही हळदीचं लेपन देखील करू शकता. तसेच आपला किचन आहे तर किचन मध्ये देखील अन्नपूर्णा देवीचा वास असतो, म्हणून आपली जी शेगडी आहे तर ती घासून पुसून स्वच्छ करायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. कारण बघा, दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे आणि म्हणूनच आपण हे सर्व करायचं आहे. कारण घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे घरातून दूर गेली पाहिजे आणि श्रावण महिना आपल्याला भक्तीसाठी उपास करण्यासाठी खूपच शुभ आहे आणि म्हणूनच आपण आपलं घर स्वच्छ करायचं. आपले देव आहेत देवाऱ्यामध्ये तर देवारा देखील आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा, अनेक लोकांना आपलं सुख पाहत नाही असं लोक असतात जे सतत आपल्यावर जळत राहतात आणि त्यांची वाईट नजरा ही आपल्या घरामध्ये पडत असते. अनेक वेळा बघा, आपल्या हातून आपल्या तोंडून कोणाचा तरी अपमान होतोच आणि त्या व्यक्तीची शिवेशाप तळतळाट हे आपल्याला लागतात. मग अशा वेळी घरामध्ये तो पैसा येत असतो, तो पैसा कमी होऊ लागतो, पैसा टिकत नाही. घरामध्ये आपल्या सततचे वादविवाद होत असतात, भांडणं होत असतात, घरामध्ये आजार पण येत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरामधून लक्ष्मी ही घरातून निघून जाते. आपल्या घराची प्रगती खुंटते, घरामध्ये सतत कुरकुर होऊ लागतात. यावर उपाय म्हणजे सर्वात प्रथम आपण कोणाचाही अपमान करू नका आणि कोणालाही अपशब्द बोलून किंवा एखाद्याचं मन दुखावेल अशा प्रकारे त्याचा अपमान करणे या गोष्टी सोडून द्या. तसेच बघा, दुसरी गोष्ट, तुमचं सुख, तुमचा पैसा किंवा तुमचा आनंद हा इतरांना दाखवत बसू नका. कारण जेव्हा नजर लागते तेव्हा ती अत्यंत वाईट असू शकते आणि ही जी नजर प्रगती पथावर असणार या घरांना सुद्धा अधोगतीकडे घेऊन जाऊ शकते. ज्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घरातील लोकांना अस्वस्थ वाटतं. तुम्ही बाहेर गेलात, खूप चांगलं वाटतं तुम्हाला, मात्र तुम्ही घरामध्ये आलं की एक प्रकारची अस्वस्थता तुम्हाला जाणवू लागते. तर अशा वेळी त्या घरामध्ये काही ना काहीतरी दोष असू शकतात. कधी कधी वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, असे भरपूर दोष आपल्याला असू शकतात. किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही वास्तूनुसार जर तुमचं घर बनलेलं नसेल, कधी कधी बघा वास्तुदोष आपल्या घरामध्ये असतो. जर तुमचे किचन आग्नेयेकडे नसून इतर दिशांना असेल तरीही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. किंवा तुमचे टॉयलेट, बाथरूम वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे असावे लागतात. एक ना अनेक प्रकारच्या समस्या किंवा दोष हे असू शकतात. या सर्वांवरती एक अत्यंत जोरदार उपाय म्हणजे आज आपण पाहणार आहोत. कारण या उपायामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या किंवा घरामध्ये आपल्या जे काही वादविवाद होत असतात, भांडणं होत असतात, घरात पैसा टिकत नाही, तर अशा भरपूर समस्या आपल्याला उद्भवत असतात. त्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी केला तरी देखील चालेल किंवा शनिवारी केला तरी देखील चालेल. तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला काही जास्त काही महाग वस्तू लागणार नाही, तर आपल्याला थोडक्यात वस्तू लागणार आहेत आणि त्या आपल्या घरामध्ये असतातच. हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सूर्यास्तानंतर आहे. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर, सूर्य मावळल्याबरोबर हा उपाय केल्यास याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. अन्यथा आपण संपूर्ण रात्रभर देखील तुम्ही हा उपाय म्हणजे 12 वाजेपर्यंत देखील करू शकता, परंतु सूर्यास्तानंतरची वेळ ही सर्वोत्तम आहे. आता हा उपाय करण्यासाठी थोडीशी सामग्री आपल्याला लागणार आहे. त्यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर लाल मोहरी असेल तर ती घेऊ शकता
किंवा पिवळी मोहरी असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे, म्हणजे 1 चमचा तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे, किंवा जर ती नसेल तर काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल। तर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, कारण भीमसेनी कापूर हा ओरिजिनल कापूर असतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो भीमसेनीच कापूर घ्या। साधा कोणताही कापूर असेल तर तो घेऊ नका, जर नसेल तुमच्या घरात तरच तुम्ही घ्या। त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला कुटून घ्यायचं, म्हणजे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडंसं तुम्ही ते बारीक करून घ्या आणि त्याची तुम्हाला एक छोटीशी अशी गोळी बनवून घ्यायची आहे। आणि ही गोळी बनवण्यासाठी त्यामध्ये थोडासा तुम्हाला तूप टाकायचं आहे, त्यामुळे तिची गोळी तयार होईल। आणि अशा प्रकारे आपल्याला ही गोळी बनवून घ्यायची आहे। आणि मग ती तुमच्याकडे जर मातीची पंती असेल किंवा धूपदाणी असेल तर तिच्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला ही गोळी आहे तर ती ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे। आता ही गोळी जाळण्यापूर्वी तुमची ज्या देवी देवतांवर श्रद्धा असेल किंवा तुम्हाला जो मंत्र व्यवस्थित येतो त्या मंत्राचा तुम्ही जप करा, किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त यांचं स्मरण केलं तरी अतिशय उत्तम राहील। यामुळे घरामध्ये जिथे हाय लागलेली आहे, नजर आहे किंवा कोणीही केलेलं आहे, कोणीही वाईट बाधा केलेली आहे, सर्व गोष्टीतून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आहे। आपण त्या ठिकाणी बसायचं आहे आणि मग देवघरासमोरच बसून आपल्याला हे जाळायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। त्याच्यानंतर ही जी मातीची पंती आहे तर ती तुम्हाला पूर्ण घरामध्ये जेवढे तुमचे रूम असतील, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून जेवढे रूम असेल तेवढ्या रूममध्ये हा धूर आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे। फिरवत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे। हा उपाय आहे ना, तर हा उपाय तुम्ही सलग 2-3 दिवस केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होण्यास सुरुवात होईल। आणि बघा, असं तुम्ही नेहमी करत जा, यामुळे तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची संकटे, अडचणी, समस्या येणार नाहीत। घरातील व्यक्तींची प्रगती ही होईल। तसंच बघा, तुम्हाला अजून एक उपाय मी सांगणार आहे, तो देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे की पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। पिवळी मोहरी ही आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे। त्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे, किंवा तुम्ही वल्ग सुक्त म्हटलं तरी देखील चालेल, परंतु कालभैरवाष्टक हे आपल्याला 11 वेळाच म्हणायचं आहे आणि वल्गा सुक्त तुम्हाला 1 वेळा म्हटलं तरी देखील चालेल। जर तुम्हाला बोलायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या। आणि मग याच्यानंतर बघा, ही जी मोहरी आहे तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे, थोडी थोडी करून पूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे। तर यामुळे देखील तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, वाईट दोष, घरातील नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल। समजा हा उपाय तुम्ही सकाळी केला असेल तर मग तुम्ही दिवसभर ती पिवळी मोहरी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती झाडून काढायची आहे आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे। तर बघा, हे छोटेसे उपाय करून बघा, तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल। आपल्या घरामध्ये बघा, पैसा देखील हळूहळू यायला सुरुवात होईल। घरामध्ये जी काही गरिबी, दारिद्र्यता होती तर ती देखील दूर होईल। लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहील। फक्त उपाय करत असताना मनामध्ये विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे, तरच कोणताही उपाय तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।